सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात असलेले आरक्षित भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले महापालिका उचलेल अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली। सांगलीतील शिवोदय नगर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। आयुक्त गुप्ता व वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आयुक्त म्हणाले की शिवोदय नगरमधील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात येईल। महापालिका क्षेत्रातील भूखंड विकसित करण्याबाबत आम्ही पावले उचलत आहोत। याशिवाय महापालिका क्षेत्रात सर्वत्र दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही लवकरच निर्णय होईल। ड्रेनेजचे प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल। शिवोदय नगर येथील एका रस्त्याच्या कामाचा प्रारंभही आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रकाश मोकाशी, विठ्ठल साळुंके, दिलीप भिसे, आकाश भोसले, भीमराज सुतार, संपतराव कांबळे, संतोष डोंबाळे, डॉक्टर चंद्रकांत शिंदे, अभय खोत, संजय मगदूम, राजेंद्र पवार, अमोल पाटील, भगवान शिवशरण, विश्वासराव भोसले, शिवानंद चौगुले आदी उपस्थित होते। नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, आभाळ माया फाउंडेशन सांगली। झाडं लावणं म्हटलं की खरं तर आवडीनं प्रत्येक ठिकाणी जावं असं मनापासून वाटत असतं, पण आज मात्र एक वेगळा अनुभव मी इथं मिळवलेला आहे। बाळूमामा मंदिर परिसरात शिवोदय नगरमध्ये इथल्या सगळ्या तरुणांनी एकत्रित येऊन ही झाडं लावायची जी काही संकल्पना मांडली आणि ती सुद्धा 10 फूट उंचीची पूर्ण वाढलेली झाडं आहेत। अशी झाडं लावणं गरजेचं आहे हे आम्ही नेहमी सांगत असतो, पण इथं प्रत्यक्षात आम्हाला बघता आलं आणि लावली गेली झाडं। ही झाडं लावताना काही गोष्टींसाठी कमिशनर सरांकडे काही गोष्टी मागितल्या गेल्या आणि त्यांनी देखील स्वतःहून सांगितलं। इतिहासकालीन विहीर असलेली एक अतिशय सुंदर जागा 50 गुंठे ओपन स्पेस इथं आहे जी दुर्लक्षित आहे। आता आणखीन तशा काही ओपन स्पेसेस आहेत दुर्लक्षित आहेत। हा पूर्वीचा खरा तर शेतीचा भाग आणि त्यामुळे तिथं पाणी खूप वरती आहे आणि यामुळे तिथं दलदल चिखलून यात आपल्याला काही करता येत नव्हतं, पण आज आयुक्त साहेबांनी एक चांगला रिस्पॉन्स त्याला दिलेला आहे। माझ्यासारख्याची अपेक्षा आहे की या गोष्टी पुढील काळात खूप चांगल्या होतील आणि या तरुणांच्या धडपडीला इथं खूप मोठ्या प्रमाणात इथं चांगला यश येऊ शकेल। बाळूमामा मंदिर आणि त्याच्या परिसरात आत्ता चालू असलेलं काम हे वाखाणण्याजोगणं तर आहे, पण शिवोदय नगरमधलं सगळं काम झाडं लावण्यापासून जगवण्यापर्यंत आणि या ओपन स्पेसेस डेव्हलप करण्यापर्यंत खूप उत्तम पद्धतीनं होईल अशी मला खात्री आहे। अगरबत्ती जमणे तर चांगले दिसते।